Loving can hurt. Loving can hurt sometimes, but it's the only thing that I know. When it gets hard, you know it can get hard sometimes. It is the only thing that makes us feel alive. We keep this love in a photograph. We make these memories for ourselves, where our eyes are never closing, our hearts are never broken, and time's forever frozen still. So you can keep me inside the pocket of your ripped jeans, holding me closer till our eyes meet. You won't ever be alone. Wait for me to come home. Loving can heal. Loving can mend your soul, and it's the only thing that I know. I swear it will get easier. Remember that with every piece of you. And it's the only thing we take with us when we die. Keep this love in a photograph. We made these memories for ourselves, where our eyes are never closing, our hearts were never broken, time's forever frozen still. So you can keep me inside the pocket of your ripped jeans, holding me closer till our eyes meet. You won't ever be alone. And if you hurt me, स्वभाव खरंच खूप केअरिंग आहे की जेवढं सख्या भावावरती प्रेम करत असेल तेवढंच माझ्यावरती देखील करते. म्हणजे मला आठवतं की जेव्हा रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल त्यावेळेस ती आधीच तिला माहिती आहे की मी पण कधी कधी कुठे जातो किंवा काही काम असू शकतं, तर मग ती आधीच मला अरे तुझं काय प्लॅन आहे, किती वाजता केव्हा आपल्याला त्याच दिवशी जमेल ना, किती वाजता जमेल ना, ते अगदी लक्षात ठेव. बहीण म्हणून रेटिंग किती? 10 पैकी 11 नाही देतात. 11 नाही देतात. मग 10+. हे सगळं सांभाळते, माझं करते, सगळं आतापर्यंत सगळ्यांचं केलं त्यांनी, आणि चांगली स्वभावाने अजिबात काही तिच्याबद्दल मला एक आनंद आहे. वसू पहिल्यापासून प्रेमळ आहे, सगळ्यांची ती चांगली वागली आणि सगळ्यांनाच ती हवी अशी वाटत होती. माझ्या मैत्रिणी, माझ्या कोणी नातेवाईक सगळे आले तर म्हणणार वसू असते की अगं नंदा वसू नाही आहे, अर्ध ते चुकल्यासारखं वाटतंय ग, अशी इतकी सगळ्यांना तिची आठवण लागायची. लहानपणापासून पण करायची आणि आता पण ती तशीच आहे. आम्ही जरी लांब राहिलो असलो तरी प्रत्येक वेळेला सारखं फोन करून बोलवून या म्हणून सारखं तिथं आमच्यावरती लक्ष असतं. आम्ही लांब मी वाटत होते काय तिच्या आठवणी मला सांगू शकत नाही. सगळ्यात मोठी गिफ्ट आहे माझ्यामध्ये. आईला काय सांगायचं, म्हणजे जन्म होता होता जो त्रास द्यायला मी तिला चालू केलाय. नॉर्मल डिलिव्हरी न होता C-सेक्शन, रात्रीत कधीतरी डिलिव्हरी होणं, तेव्हापासून आजपर्यंत तो रेकॉर्ड मी तोडला नाहीये आणि तिला आता सगळ्यांसमोर प्रॉमिस करतो की तो तोडणारही नाहीये. कारण की जो बॅलन्स असतो की कोणीतरी त्रास देणार पाहिजे, कारण की समोरची व्यक्ती ती झेलणार असते. त्यामुळे तशी आई आहे. आणि मी आई बाबांना जसा शब्द दिलाय तसाच की जे काय होईल ते होईल. मी कुठेही परदेशात जाण्याची कधी मला संधी मिळाली किंवा कधी असेल त्यांना मी सोडून कधी जाणार नाही. ते आल्याबरोबर तर तेव्हा विचार करू
नाहीतर मी या सगळ्यांसमोर हे प्रॉमिस सगळ्यांना करू इच्छिते की मी आई बाबांना कधी सोडू शकत नाही, मी त्यांच्याशिवाय टोटली इनकम्प्लीट आहे. सो वन्स अगेन हॅपी बर्थडे आहे. तो आई म्हणायचं तर आई नाहीच आहे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे अक्षरशः अभ्यासापासून शॉपिंगपासून सगळे फ्रेंड्स मित्र कोण मैत्रीण कोणाबरोबर आहे काय करते सगळं आईला शेअर करायचं. म्हणजे अगदी कॉलेजमध्ये काय झालं दररोज सगळं शेअर करायचं. अभ्यास मी जे काही आहे ते तिच्यामुळेच आहे. म्हणजे अक्षरशः मला आठवत आहे मला ई काढता यायचा नाही, मी तो उलटाच काढायचे आणि ते टीचर येऊन तिला बोलायचे तेव्हा ती ई उलटा काढते. म्हणजे अक्षरशः हाताला धरून ई पासून सगळं तिनेच घेतलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे आय लव्ह. क्या बात आहे. माझ्या प्रिय वसूस, माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणारी माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फर्स्ट इयरचा अभ्यास करता करता माझ्या जीवनात परी म्हणून तू आलीस आणि बघता अर्धांगिनी तू माझ्या जीवनाची झालीस. अष्टांगमध्ये अभ्यास करता करता फायनलला तू पहिली आलीस आणि 19 एप्रिल 1996 ला कुलकर्णी यांचं माहेर सोडून गोळबोलेंची सून आणि माझी राणी झाली. इंग्रजीचा अभ्यास करता करता 1999 मध्ये डॉक्टर आनंदची तू आई झाली आणि त्याचा सांभाळ करता करता एप्रिलला तू डिस्टिंक्शन मध्ये पहिली आली. मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू प्रेमळ आणि मनमिळावू सहचारिणी मिळाली. नाते आपल्या प्रेमाचे असेच फुलत गेले आणि 2003 मध्ये चिरंजीव आदिती या परीचा जन्म आपल्या आयुष्यामध्ये आनंद द्विगुणित करून गेला. हे महत्वाचं आपल्याला सांगायचे. चेहऱ्यावरील आनंद तुझा कधीच जायला नको, चेहऱ्यावरील आनंद तुझा कधीच जायला नको, तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच यायला नको. आनंदाचा जरा सदैव तुझ्या अवतीभोवती कायम राहू दे हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवस तुझे असेच आनंद साजरे करण्याची संधी आम्हाला मिळव. तुझ्या आयुष्यासाठी तुझ्या वाढदिवसासाठी अनंत शुभेच्छा आणि तुझं असंच भरभरून प्रेम आमच्या सर्वांवर राहो आणि ईश्वर करणे अशी प्रार्थना तुला दीर्घायू आरोग्य सांगू.